सगळ्यात आधी गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आणि आषाढ महिना आहे आणि आषाढ महिन्यातली ही पौर्णिमा आहे, म्हणून याला आषाढ पौर्णिमा म्हणतात। आणि ह्या पौर्णिमेपासून वर्षावासाच्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे, म्हणून या पौर्णिमेच्या देखील सगळ्यांना म्हणजे आषाढ पौर्णिमेच्या देखील सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। तर आता चला इथून पुढे व्हिडिओला सुरुवात करते। आणि आज दिवसभरापासून संध्याकाळपर्यंत मी जे पण केलं ते व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे। व्हिडिओ सकाळी चालू केला आहे आणि संपवला आहे रात्री। तर चला लगेच आता व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, लाईफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। तसेच आषाढ पौर्णिमेनिमित्त आणि वर्षावासाचा आज प्रारंभ होतोय, त्यानिमित्ताने देखील सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। तर व्हिडिओ मी सकाळी करायला घेतलेला आहे। अगदी सकाळी सगळं म्हणजे पौर्णिमा असल्यामुळे आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर दारामध्ये छान अशी रांगोळी काढून घेतली। त्यानंतर समोर बुद्धांच्या फोटोला, बाबासाहेबांच्या फोटोला अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि नंतरच मग कामाला सुरुवात केली। तर आज पौर्णिमा होती, त्यानिमित्ताने घरातली कामं देखील पटापट झाली होती। आज अजिबात पाऊस नव्हता, बाहेर कडक ऊन पडलं होतं, म्हणजे खरंच अगदी कडक ऊन पडलं होतं आणि घरामध्ये अक्षरशः उकडत होतं। त्यामुळे मग असं वाटत होतं सारखं की काही कामं उन्हामधली जी आहेत ती करावी। म्हणजे मी आत्ता हॉलमध्ये तुम्हाला स्टँड दाखवला ज्याच्यामध्ये मी कपडे सुकत घातलेले, पण तो स्टँड आता गेले किती दिवस मुसळधार पाऊस पडतो, त्याच्यामुळे इथे हॉलमध्येच आम्ही ठेवतो। आणि मी इथे दाखवलं मी तुम्हाला की बाहेर इतकं कडक ऊन पडलं आहे टॅरेसमध्ये, पण असं वाटतं स्टँड नेऊन ठेवला आणि अचानक पाऊस आला मग खूप गडबड होते। म्हणून घरातली कामं उरकून घेतली। स्टँड आहे त्या जागेवर पंख्याखालीच ठेवलेला आहे आणि छान अशी घरातली माझी सगळी कामं झालेली आहेत। मी घरातली कामं उरकेपर्यंत सूनबाईंनी स्वयंपाक उरकून घेतलेला आहे आणि तिला पण बाहेर जायचं होतं, म्हणून अगदी 2 टायमाचा स्वयंपाक तिने करून घेतलेला आहे। किचन तिने अगदी स्वच्छ करून ठेवलेलं आहे, भांडी वगैरे घासून एका बाजूला ठेवून दिलेली आहेत आणि जेवढं तिला शक्य होईल जायच्या आधी तेवढं ती करून गेली, कारण मी त्यावेळेस दुसरी कामं करत होती। मग तिने काय केलं मी पण अजून पाहिलं नव्हतं, कारण ती किचनमध्ये होती, मी बाहेरचं करत होती। तर आत्ता मी कुकर उघडून पाहिला तर त्यामध्ये भात झालेला आहे आणि यामध्ये शक्यतो वरण असेल किंवा आता पाहूया तर यामध्ये तिने तडका डाळ केलेली आहे। आणि सकाळी आमच्याकडे जास्त म्हणजे आज नाश्त्याला नाही, डायरेक्ट दुपारचंच जेवण म्हणून चपात्या तिने मोजक्याच केलेल्या आहेत। तर यामध्ये तिने काय केलं, याच्यामध्ये बटाट्याची भाजी केलेली आहे। तसं माझ्या कानावर होतं की आजचा स्वयंपाक असा होणार आहे। आणि यामध्ये मटकीची उसळ आहे, कारण मी 2 दिवसापूर्वी मटकी मोड यायला ठेवलीच होती। तर स्वयंपाक असा पूर्ण झालेला आहे तिचा आणि ती तिचं आवरून बाहेर पडलेली आहे। आता राहिली घरामध्ये मला हा 2 टायमाचा स्वयंपाक झालेला आहे, कारण मी तिला सांगितलेलं की मी संध्याकाळी विहारामध्ये जाणार आहे, तिथे आज कार्यक्रम आहे आणि पौर्णिमा देखील साजरी करणार आहे। तर गोडामध्ये आज आम्ही काय करणार आहोत माहिती आहे का, गोडामध्ये मी खीर दान करणार आहे, म्हणून गोडामध्ये घरामध्ये खीरच असणार आहे। तर आता मी इथे संध्याकाळ झालेली आणि 7चं टायमिंग होतं आणि खरं सांगायचं तर दिवसभर कडक ऊन पडलं आणि नेमकं जायच्या वेळेसच मुसळधार बाहेर पाऊस पडतो आहे। मी माझी कशी तरी तयारी केली, पण मला कोणीतरी घ्यायला आल्याशिवाय मी जाऊ शकत नाही, कारण माझ्याकडे खीर असणार आहे। आणि खीर म्हणजे कसं प्रत्येकजण तिथे खीर आणतो आणि सध्या कसं पाऊस खूप पडतो आणि संध्याकाळी 7च्या टायमिंगमध्ये शक्यतो महिला यायला काचकूच करतात, म्हणजे महिलांची हजेरी कमीच असते। म्हणून ना मी फक्त 1 लिटरची खीर बनवून घेतलेली आहे आणि इतरही म्हणजे कोणी घेऊन येतं आणि एवढे कोणी म्हणजे जमत नसतं, पण आजचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आले तर म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरातून खीर आणलेली आहे। आता मी विहारामध्ये आलेली आहे आणि विहारामध्ये कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। पाऊस बाहेर पडतच होता, दिवसभर उघड देऊन बाहेर आत्ता नेमका कार्यक्रमाच्या वेळेस पाऊस पडत होता, त्यामुळे कोणाला सक्ती करू शकत नाही या म्हणून। आणि त्यामध्ये इथं आमच्या इकडे इतकं नाटक आहे ना, थोडा जरी मुसळधार पाऊस पडला ना तरी लगेचच लाईटी जातात। अशामध्ये जेवढ्या पण महिला हजर झाल्या आज, त्या महिलांमध्ये आजचा कार्यक्रम छानपैकी पार पडला आणि बोधडे सरांनी आजच्या कार्यक्रमाचं महत्त्व पटवून दिलं। पौर्णिमा तर आम्ही माता रमाई महिला मंडळातर्फे दर महिन्याची पौर्णिमा साजरी करतो, पण आज वर्षावासाचा प्रारंभ झालेला आहे आणि त्याचं महत्त्व त्यांनी पटवून दिलेलं आहे आज। तर ते पण ऐकण्यामध्ये अगदी मग्न झालो होतो आम्ही। साधारण 20-25 मिनटं त्यांना आम्ही सांगितलेलं की कामाची वेळ थोडक्यात आवरून घ्या, म्हणून त्यांनी जेवढा वेळ सांगितला तेवढा सगळ्या महिलांनी म्हणजे अगदी एकच चित्ताने ऐकलं आणि असा आजचा दिवस गेला आणि आजची पौर्णिमा छान साजरी झाली। वर्षावासाचा कार्यक्रम छान पार पडला। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा।
सबस्क्राईब करा. धन्यवाद.